बसला हात टाकलेला आहे। हॅलो फ्रेंड्स, आम्ही जात होतो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर किल्ला। तिथून आम्ही पहाटे 7च्या सुमारास सर्व मित्र निघाले होते आणि छानपैकी असं आजूबाजूला धुकं पसरलं होतं आणि शेतातून ही वाटचाल सुरू होती आमची डोंगरावर जाण्यासाठी। वर गेल्यानंतर आम्हाला जेवण बनवायचं होतं, म्हणून आम्ही गावातील 2 मदतनीस घेतले होते आणि ते आम्हाला गाईडही करत होते। चल रे ए चल ना रावट ए उठ चल ना रे उठ ए जा रे ए हा साल्हेर किल्ल्याचा महादरवाजा आहे। हा अजूनही शाबूत आहे, पण तिथे दगड पडलेले आहेत म्हणून रस्ता थोडासा ब्लॉक झालेला आहे। पहिल्या दरवाजातून पुढे गेल्यानंतर आपल्याला ही कात्र्याने अशी वाट समोर दिसते। आपण बघू शकता हा पूर्ण डोंगराला वळसा घालून रस्ता बनवलेला आहे, तो आपण पाहू शकतात पुढे। आणि हा खूप कात्रट असा रस्ता आहे आणि दिसायला खूप खतरनाक आणि डेंजर असा वाटतो। समोर गेल्यानंतर आणखी एक आपल्याला महादरवाजा दिसतो। हा दरवाजा खूप प्रसिद्ध आहे, इथे खूप जण फोटो आणि व्हिडिओ शक्यतो लोक काढतात। हा इथून त्या दरवाजातून सरळ दिसणारा रस्ता हा एकदम कात्रट रस्ता आहे, खूप सुंदर दिसतो। पूर्ण डोंगर चढल्यानंतर तुम्हाला सुंदर असं मंदिर जे सर्वात उंच किल्ल्यावरती आहे ते बघायला भेटेल। इथे मंदिर बनवलेलं आहे सर्वात टॉपला। हे मंदिर साल्हेर किल्ल्यावरती आहे, सर्वात उंचावर बसलेले हे मंदिर तुम्ही बघू शकता। इथे हवेचा दाब इतका जास्त असतो की सर्व काही हालून जाते। तर आम्ही खालची वाट पकडली होती आणि तिकडून दिसणारा महादरवाजा, इथूनही दिसणारी वाट एकदम छान अशी दिसते। आम्ही दुसऱ्या वाटेने दुसऱ्या बाजूला डोंगराच्या जातो।
खाली उतरल्यावर पुढे एक महादरवाजा येतो. वळणदाररित्या हा रस्ता बनवलेला आहे वर जाण्यासाठी. आता तुम्ही हा दरवाजा बघू शकता. इथे पायथ्याशी जाण्यासाठी हा रस्ता आहे. दरवाजातून बाहेर निघताच तुम्हाला अशा प्रकारे समोर दृश्य दिसेल. हे महादरवाजा आहे सालेरगडाचा. तिथून दिसणारे हे दृश्य अति सुंदर होते. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर कसा आहे तो. खाली उतरण्यासाठी इथे खालपर्यंत पायऱ्या आहेत. त्या अजूनही पक्क्या आहेत, पण उतरताना जरा काळजी घेऊन उतरावं लागते, कारण की ही वाट अतिशय आखूड आणि उतरता रस्ता आहे. म्हणून स्वतःची काळजी घेऊन आरामात इथून उतरावे. उतरताना समोर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पायऱ्या आहेत. ह्या पूर्ण दरवाजापर्यंत जातात आणि एक माणूस सहज अशा आरामात चढू शकतो या पायऱ्यावरती. अजून ह्या सुव्यवस्थित आहेत.